महाडिकांनी त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं नाही, मावळे निर्माण केले. मी तर म्हणेन सैन्य हे गनिमी काव्याने लढलेलं जास्त चांगलं असतं. आजकाल शत्रू आमचे CCTV कॅमेरे लावून बसलेत आमच्यावरती. त्यांच्याच पक्षातल्या मला वाटतंय नेत्यांच्या बायकांनी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीणचा लाभ घेतलाय. त्या तरी त्यांना मतदान करणार आहेत का? विचारा, घरचं मतदान तर त्यांना पडणार आहे का? आता परत एकदा आपलं सरकार आल्यावरती हीच ओवाळणी आपले देवाभाऊ आणि मुख्यमंत्री साहेब, हीच ओवाळणी 1500 रुपयेवरून वाढवून 2100 रुपये करणार आहेत दर महिन्याला. पण ज्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका राबल्या त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून 15,000 रुपये मानधन देणार असं महायुतीच्या सरकारने सांगितलेलं आहे. महायुतीने एवढे चांगले निर्णय घेतले, लोकांच्या हिताचे निर्णय घेतले, मग यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक होतं. सावत्र भावाकडनं 3,000 घेण्यापेक्षा सख्या भावाने आमचा विचार करून 1500 रुपये दिले, ते आम्हाला जास्त जवळचे. शेजारीने नवीन साडी घातली की वाटतं काहीतरी. तसंच आहे या काँग्रेसचं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. प्रतापदादांनी खरंच सांगितलं की महाडिकांनी त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं नाही, मावळे निर्माण केले. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत मुठभर मावळे होते आणि त्यातनंच त्यांनी जवळपास 300 किल्ले जिंकले. सैन्य हे गनिमी काव्याने लढलेलं जास्त चांगलं असतं. आजकाल शत्रू आमचे CCTV कॅमेरे लावून बसलेत आमच्यावरती. त्यामुळं आपल्या सोबत कोण आहे कोण नाही हे इतक्यात कळणार पण नाही दादा त्यांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या मला वाटतंय नेत्यांच्या बायकांनी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीणचा लाभ घेतलाय. त्या तरी त्यांना मतदान करणार आहेत का? विचारा, घरचं मतदान तर त्यांना पडणार आहे का? आता इथे उभे असणाऱ्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केली त्यांनी शासनाच्या बऱ्याच योजना सांगितल्या. या शासनाच्या योजना मुख्यमंत्री लाडकी बहीणपासून ते शेतकऱ्यांच्या बिल माफीपर्यंतच्या सगळ्या सांगितल्या. पण आता पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यावरती सरकार काय करणार आहे हे मी थोडक्यात सांगते. आज लाडक्या बहिणीला 1500 रुपये प्रमाणे सगळे हप्ते जमा झालेले आहेत. दिवाळीच्या आधी 7,500 रुपये जमा झालेत. ते का केले? कारण आता आचारसंहिता लागणार आणि जमा होऊ शकणार नाही म्हणून बहिणीला आधीच भाऊबीजेची ओवाळणी दिली. पण आता परत एकदा आपलं सरकार आल्यावरती हीच ओवाळणी आपले देवाभाऊ आणि मुख्यमंत्री साहेब, हीच ओवाळणी 1500 रुपयेवरून वाढवून 2100 रुपये करणार आहेत दर महिन्याला. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं ज्यांनी काम केलं, ज्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं, त्या सगळ्या माझ्या अंगणवाडीच्या सेविका, त्या सगळ्या माझ्या आशा सेविका यांचा सुद्धा विचार या सरकारने केला. कारण त्यांच्यामुळं ह्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोचल्या. त्यामध्ये थोडासा हातभार आमचा पण लागला की अमल साहेबांनी सांगितलं की महिलांना ऑफिसपर्यंत यायला लावू नका तुम्ही आणि त्यांच्यासाठी विविध कॅम्प तिथेच घ्या. आणि या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो. पण ज्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका राबल्या त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून 15,000 रुपये मानधन देणार असं महायुतीच्या सरकारने सांगितलेलं आहे. आणि हे काँग्रेसचे सरकार 2.5 वर्ष होतं, त्याचा कारभार तुम्ही बघितलेला आहे महाविकास आघाडीचा. 2.5 वर्षानंतर आपली सत्ता आली महायुतीची. महायुतीने एवढे चांगले निर्णय घेतले, लोकांच्या हिताचे निर्णय घेतले, मग यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक होतं आहे की नाही? दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्या पोटात दुखतं, हे काय नको सांगायला वेगळं. शेजारीने नवीन साडी घातली की वाटतं काहीतरी. तसंच आहे या काँग्रेसचं. आता एवढे चांगले निर्णय घेतल्यामध्ये काहीतरी त्याच्यात मिठाचा खडा टाकायलाच पाहिजे. लाडक्या बहिणीचा निर्णय महायुती सरकारने गेला आणि ही सगळी पोचली कोर्टात. हायकोर्टात पोचली ही सगळी काँग्रेसची लोक. कशासाठी? ही योजना ताबडतोब बंद झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या तिजोरीवर याचा बोजा पडतोय. आणि आता म्हणतात आमचं सरकार निवडून द्या, आम्ही 3,000 देतो. हे कुठनं देणार? आत्ता माझी सभा इस्पुर्लीमध्ये झाली. तिथं एका
ताईंनी अशी म्हटली की ताई हे सगळे सावत्र भाऊ आहेत आमचे, ज्यांनी आमच्या योजनेत थांबावी म्हणून कोर्टात गेले सावत्र भाऊ आहेत. सावत्र भावाकडनं 3,000 घेण्यापेक्षा सख्या भावाने आमचा विचार करून 1,500 रुपये दिले, ते आम्हाला जास्त जवळचे आहेत. त्यांनी पहिला आमचा विचार केला. हे तुमच्या काँग्रेसचे नेते म्हणतात इथले की लोकसभेनंतर महायुती सरकारला आठवण झाली बहिणींची. अहो गेले 65 वर्ष तुमची सत्ता होती महाराष्ट्रावरती, काँग्रेसची 2.5 वर्ष महाविकास आघाडी होती. खरं तुम्हाला कधी आठवण आली नाही या भगिनींची? एक तर म्हणायचं की ही योजना चुकीची आहे, ही योजना बंद करा, आणि इकडं म्हणायचं आम्ही पण देतो की पैसे इकडे या. ह्याला म्हणतात डबल ढोलकी. एकच माणूस वाजवतोय, दोन्हीकडनं बोलायचं कायम. कधी मुलांच्या शिक्षणाचा भविष्याचा विचार यांनी केला नाही. कधी जिल्हा परिषदेची शाळा चांगली असावी, महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या असाव्यात म्हणून या लोकांनी कधी प्रयत्न केला नाही. मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, मला 3 वर्ष संधी मिळाली, फक्त 3 वर्ष. पण याच्या पूर्वी जिल्हा परिषदेवरती यांचीच सत्ता असायची, महानगरपालिकेवरती यांचीच सत्ता. दक्षिणचा आमदार यांचा, विधान परिषदेचा आमदार यांचा, उत्तरचा आमदार यांचा. तरी सुद्धा एक जिल्हा परिषदेची शाळा माझ्या गोरगरिबांच्या पोरांच्यासाठी आणि सर्वसामान्यांची पोरं शिकावीत म्हणून कधी सुधारित केली नाही. पटसंख्या वाढावी म्हणून कधी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. पण आपले मोठे मोठे कॉलेजेस मात्र त्यांनी मोठं करण्यामध्ये सगळा वेळ खर्ची घालवला, आणि ह्याच्यासाठी त्यांना सत्ता हवी असते. त्यांच्या शाळा बांधल्या, त्यांचे कॉलेजेस बांधले, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था, महाविद्यालय बांधले. आम्ही तर महाविद्यालयाची अपेक्षा पण नाही केली हो, साध्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगला करा एवढंच आम्ही म्हणतोय. यांचेच आहेत ना कॉलेजेस, आमदारांचेच आहेत ना. खरं किती गरिबाच्या मुलांना फुकट शिक्षण दिलं. बरं नाही देऊ शकत होतात तर किमान शासकीय महाविद्यालय तरी काढायचं होतं, ती पोरं तिथं शिकली असती. का बरं तुम्हाला वाटलं नाही तेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावं? जेव्हा मुलगी 10वी पर्यंत जाते, 10वीचं शिक्षण करते, तेव्हा पुढचा प्रश्न येतो की पुढचं कॉलेजचं शिक्षण फार महाग आहे, महाविद्यालयामध्ये पाठवायचं म्हणजे पोरगीला धाडस होत नाही पाठवायचं एवढ्या लांब. आणि मग अशा वेळेस त्या मुलींची लग्न होतात, नाही तर कुठंतरी कामाला जा म्हणून सांगावं लागते लहान वयामध्ये. पण महायुतीच्या सरकारने हा सगळा विचार करून असा निर्णय घेतला की आता मुली लहान वयात लग्न करणार नाहीत, काम करणार नाहीत, त्यांनी शिकलं पाहिजे. आणि म्हणून 50% फी माफ करण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि मोफत शिक्षणाचं देण्याचं काम, उच्च शिक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलेलं आहे मुलींच्यासाठी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.